गेल्या काही काळामध्ये या देशामध्ये पेपर फुटीचं एक प्रकारचं लोण झालेलं आहे आणि नुकतीच नीटची परीक्षा फुटल्यानंतर सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा एक प्रश्न निर्माण झाला आणि या मुद्द्यावर केंद्र सरकार किंवा संबंधित मंत्रालय हे गंभीर दिसलं नाही आणि म्हणून अशा या निर्डावलेल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये सुशिक्षित युवकांनी आंदोलन पुकारलं. त्याचं नेतृत्व डॉक्टर सोनम वांगचुक यांनी केलं. मात्र सत्तेच्या अहंकारामध्ये मशगूल असलेले हे सरकार या आंदोलकांकडे ढुंकूनही पाहायला तयार नव्हतं आणि 20 दिवसानंतर आंदोलकांशी चर्चा तर झालीच नाही. मात्र आंदोलक असणाऱ्या सोनम वांगचुक यांना प्रकृतीच्या कारणावरून तिथून आंदोलन स्थळावरून उचलून नेलं आणि एक प्रकारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र सनदशीर मार्गानं या आंदोलनात उतरलेली ही तरुणाई खऱ्या अर्थानं या देशातील महापुरुषांनी दिलेला जो विचार आहे त्या विचाराच्या मार्गानं काम करताना दिसते आणि एक असं आश्वासक असं चित्र या देशात उभं राहिलेलं आहे की ज्या तरुणांच्याकडं देशाच्या भविष्याचा विचार नाही अशी जी ओरड मध्यमवयीन काही मंडळी करत होती त्या सगळ्यांना तरुणांनीच आता सांगितलेलं आहे की हे सरकार उलटवण्यासाठी किंवा संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी आता तरुण रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या उतरलेल्या तरुणांना त्या तरुणाईची शक्ती मोडून काढण्यासाठी ज्या पद्धतीनं पोलिसांनी अत्याचार केले आपण पाहिलं. जे अत्याचार पाहिल्यानंतर संवेदनशील मन हळहळलेलं आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. आणि प्रथमतः मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांच्यावरती जो लाठीचार्ज झालेला आहे त्याच अनुषंगाने जे पेपरफुटी झाले त्या बाबतीत त्या मंत्र्यांचा आपण राजीनामा मागतो आहे. परंतु आज ज्या विद्यार्थ्यांना जी मारहाण केलेल्या जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व पूर्ण भारत बघत आहे, बाहेरच्या देशातून सुद्धा त्यांना पाठिंबा मिळत आहे. या अनुषंगानं आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी जो महाराष्ट्र बंद पुकारलेला त्या अनुषंगानं कराडातील सर्व विविध समविचारी आंबेडकरवादी सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी यामध्ये कराड शहरामध्ये आज बंदमध्ये सामील आहेत.